नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सिंदीदिगर गावात मसावत पोलिसांनी धाड टाकून तब्बल 3,16,800 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला। या प्रकरणी एकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 15 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सिंदीदिगर गावातील एका घरामागील झोपडीत छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान मोटू हुकार पावरा राहणार सिंदीदिगर, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार याने कोणतेही पास किंवा परवाना नसताना विदेशी दारूचा साठा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवले असल्याचे आढळून आले। छाप्यात 55 खाकी रंगाचे बॉक्स जप्त करण्यात आले। प्रत्येकी बॉक्समध्ये 48 प्लास्टिकच्या 180 ml क्षमतेच्या रॉयल ब्ल्यू विस्की कंपनीच्या बाटल्या आढळून आल्या। जप्त केलेल्या दारूची एकूण किंमत 3,16,800 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वसंत दिवल्या वसावे यांच्या फर्यादीवरून मसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रणसिंग सनेर करीत आहेत। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल, शहादा।